धन्यवाद। पहिला बॉल सुरुवात झाली, वेगाने डिलिव्हर केलाय, टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। मेगा फायनलला सुरुवात झाली, याच्या मॅचची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो मुकाबला आपण पाहतोय। सोलापूरचो प्रथमेश राठोड स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर एंडवर बॉलिंग मार्कवर। मॅन फ्रॉम पियाळी विकास कदम आणि त्याच्या सोबत अरोंद्याचो जॉनी फर्नांडिस ही सलामीची जोडी। पहिलो चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात पहिलो रन। धावसंख्येची झाली सुरुवात, मालवण भाषेत जे का बोनी म्हणती जाता तो बोनियाचो पहिलो रन राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी। 5 षटकांचो सामनो, पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये आणि जॉनी फर्नांडिसचो फटको मिड ऑन क्लिअर करून लॉंग ऑन सीमा रेषेच्या पैलाडी गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार। बोटांच्या एका थापटावर स्थिरावली धावसंख्या। जॉनी फर्नांडिसचो पहिलो चौकार आणि पुढचो बॉल जॉनीसाठी। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतो, पण यावेळी रफ्तार का सौदागर प्रथमेश राठोड वेगावर स्वार होणारो चेंडू डॉट बॉल। चांगली सुरुवात गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, गोलंदाज प्रथमेश राठोड गोलंदाजी मार्केट आपल्याला पाहायला भेटते। ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला फटका आलाय, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव कंप्लीट केली आहे। मेगा फायनलचा मुकाबला 6 धावफलक, पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर, अर्ध्या डझनावर धावा, 6 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत। स्ट्रायकिंग एंडला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मेस्टर 360 डिग्री विकास कदम पेळाई गावचा खेळाडू पाहायला भेटतोय। नॉन स्ट्राइक एंडला जॉनी फर्नांडिस डावखोऱ्याचा एक घातक फलंदाज। मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय, परंतु समोर प्रथमेश राठोडचं कडवट आव्हान असणार। यावेळी सुंदर फटका, क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय, 4 धावांसाठी आलाय चौकार। संपूर्ण स्पर्धा पाहतोय, संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकी मुंडे यांच्या वैयक्तिक 103 धावा, त्या पाठोपाठ दाजी नाईक तब्बल 98 या धावांवर खेळतायत, म्हणजेच दाजी नाईक यांना संधी असणार आहे आणि त्यांच्याच मागोमाग प्रथमेश राठोड तब्बल 90 या धावसंख्येवर या स्पर्धेमध्ये खेळतोय। याचोच अर्थ असा प्रसाद, अजून कोण छाती ठोक सांगूक शकणार नाही या स्पर्धेचो ऑरेंज कॅप होल्डर कोण ठरतलो, पण मैदानावर जेचो ब्रेन असा सुपीक असो संघाचो कर्णधार सोहेल शेख, मॅन फ्रॉम कुडाळ छत्रपती शिवाजी महाराज नगरचो ह्यो खेळाडू।
पहिल्या ओव्हरीमध्ये 10 धावा, शेवटच्या चेंडूवर विकास कदमने जो चौकार मारलो, अतिशय सुंदर, अप्रतिम, लाजवाब, इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेन सर्कल क्लिअर करणारो ह्यो गावडेवाडी प्रीमियर लीगचो चौकार. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल सोहेल कडसून जॉनीसाठी. शॉर्टपिट टप्प्याचो चेंडू, पुल केलो चेंडू, डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. गावडेवाडी प्रीमियर लीग, रोलिंग 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 चौकार. पहिल्याच बॉलला चौकारला आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर एक चांगला फटका सजवला. या संपूर्ण मालिकेमध्ये पाहिलं तर साहिल वांगणकर यांच्या नावावर 10 विकेट आहेत, समीर वेंगुर्लेकर यांच्या नावावर 10 विकेट, त्यानंतर शेखर राऊळ यांच्या नावावर 7 विकेट, मयूर पेडणेकर 7 विकेट आणि त्यानंतर सोहेल शेख यांच्या नावावर 6 विकेट्स आहेत. आणि सोहेल शेख गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन समोर असेल जॉन फर्नांडिस. पुढे सरसावत फटका खेळलाय, पदलादित्याचा वापर केला. ऑन साईडला फटका येतोय लांबून क्षेत्ररक्षक, परंतु स्वतः गोलंदाज वेगाने पोहोचलाय तिथे सोहेल शेख. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी झोकून दिलंय. आपली टीम जिंकावी यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतोय आणि चांगला खेळ सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. संपूर्ण स्पर्धेत सोहेलच्या नावावर 6 विकेट, पण यापूर्वीच्या मॅच मध्ये एकाच ओव्हरमध्ये सोहेलने घेतलेले 4 विकेट खूप वर्षापर्यंत लक्षात ठेवले जातले. मेडन ओव्हर आणि 4 विकेट त्या मॅचची सोहेलची कामगिरी. धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर, पहिल्या विकेटसाठी भागीदारी आणि दुसऱ्या ओव्हरीचो तिसरो बॉल घेऊन सोहेल. समोर विकास कदम, कणकवली तालुक्याचो एक अष्टपैलू खेळाडू, आक्रमक दर्जाचो बॅटर, एक सुंदर क्षेत्ररक्षक, ज्या खेळाडूच्या शरीरामध्ये हाडा असत की नाही अशी शंका येता असो एक लवचिक खेळाडू विकास कदम. डॉट बॉल येतोय, वेगाने चेंडू टाकला होता, टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. चांगला चेंडू सोहेल शेख यांचा, टॉस जिंकला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. याआधी आपण पाहिलं टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली जात होती, परंतु प्रभावाच्या विरोधात आता निर्णय घेतला गेलाय सोहेलच्या माध्यमातून. यावेळेस फटका आलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलेत, परंतु इथे चेंडू पुढ्यात पडतोय. त्यानंतर चेंडू थेट लॉंगॉन सीमारेखा पलीकडे विकास यांच्या बॅटमध्ये आलाय. चौका या चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. सोहेलने खर्च केले 4 बॉलमध्ये 9 रन आणि त्यानंतर मिनी हेलिकॉप्टर परत एकदा लॉंगॉनच्या दिशेन. विकास कदम, या विकासला जर तुम्ही सेट होक दिला तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटी नक्की असतली. या वादळ या संपूर्ण स्पर्धेत घोंगावण्याची वाट बघता आणि या वाघाच्या दाताक रक्त लागला 2 चौकारांचा, एक कव्हर सीमारेषेच्या दिशेन आणि एक झेल सुटल्यानंतर मिड विकेटच्या दिशेन. विकास कदम संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा जमवलेले या खेळाडून, पण या मॅच मध्ये ते 9 धावा त्यांनी क्रॉस केले, वैयक्तिक 10. या धावसंख्येवर यावेळी जॉनी फर्नांडिसला बीट केला गती परिवर्तनावर. चेंज ऑफ पेसचो अगदी सही इस्तेमाल सोहेल शेख कडसून. डॉट बॉलवर दुसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त आणि पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर्स तवडे संघ दाजी नायकाच्या नेतृत्वाखाली बिनबाद 20 रन्सावर. हॅलो चिक, आपण सन्मान करतो आहोत आमच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी सुंदर असं मराठी समालोचन केलंय. खरं तर लांबचा प्रवास करायचा आहे त्यामुळे ते निघता आहेत. वेंगुर्ला तालुक्यामधून योगेश परब या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. मराठी समालोचक योगेश परब यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करतो आहोत. प्रसिद्ध उद्योजक श्यामसुंदरजी आचरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. धन्यवाद योगेश, या स्पर्धेच्या निमित्तान तुझो गोड मराठी आवाज ऐका गेलो. योगेश, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमचे सगळ्यांचे मनपूर्वक शुभेच्छा. मैदानावर जाऊया. पहिल्या इनिंगचो खेळ प्रगतीपथावर. द ग्रेट ग्रँड फिनाले, ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेबरोबरच कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या
या वर्षाच्या सीझनची दिमाखात सांगता होतली, कारण यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा सध्या तरी प्रतीक्षेत असा. पहिली बॅटिंग जी दाजी नायकाची इच्छा होती, टॉस जिंकल्यानंतर तो घेत असा वाटलेला, पण अनवधानान का होईना, चुकीन का होईना किंवा स्वतःच्या आत्मविश्वासान का होईना, सोहेलने टॉस जिंकान दिलो, बॅटिंगचो निर्णय घेतलो दाजी नायकासाठी. दाजीन हसत हसत ह्यो निर्णय स्वीकारलो. पहिल्या 2 ओव्हरीत रन झाले 20 आणि आता बॉलिंग मार्कवर मकरंद सावंत. एक मोठो फटको मारण्याचो मोह डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, सचिन चेंडूच्या खाली आणि या फटक्यावर विकेटचा पतन. विकास कदम पहिल्या विकेटच्या स्वरूपात माघारी परतलो. गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट नंबर 1. मैदानावर पावला वळलेली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचो बाहुबली दाजी नाईक. 2021 वेदांत 11 हरमलच्या स्पर्धेचो बेस्ट बॅटर ह्यो किताब आपल्या नावे केल्यानंतर त्याच वर्षी दाजी नायकान कर्नाटकात अंकोलाची स्पर्धा सुद्धा आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली आणि या वर्षी एका वेगळ्याच बहरामध्ये दाजी असा. या वर्षाच्या या गावडेवाडी प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत वैयक्तिक 98 धावसंख्येबरोबरच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर विकी मुंडे पाठोपाठ फक्त 5 धावांच्या पिछाडीवर, फक्त 5 धावांनी दाजी पिछाडीवर असा. पण याच दाजीन जय हनुमान कासारड्याच्या मैदानावर केलेली खेळी कोण विसरतलो. 18 बॉलमध्ये 60 धावांची गरज असताना दाजी नाईक नावाचा वादळ मैदानावर घोंगावला. त्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी आणि त्या पाठोपाठ रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये ग्रेटेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा असा ज्याचं आम्ही वर्णन करतो त्या अप्पाली कणगुटकरवर सुपर ओव्हरच्या सामन्यात केलेले मोठमोठे प्रहार, तोच दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेन. मकरंद सावंतचो पहिलो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि स्क्वेअर लेगच्या कपडावरसून गया बाय बाय टाटा गुड बाय. आपण बोला तो बोला 50 तोला. नाईक या षटकाराबरोबरच ऑरेंज कॅपचो मानकरी ठरलो. ह्यो चेंडू ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारो सोडून दिलो विकेट किपरसाठी. वाईडचो पंचांचो इशारो. एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 27 रन्सावर. या स्पर्धेत दाजी नायकान काय कमाल केली. षटकारांची एक हॅट्रिक करणं या सुद्धा बऱ्याच बॅटरांचा स्वप्न, पण दाजी नायकान या स्पर्धेत गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये षटकारांची हॅट्रिक 3 वेळा केली आणि आतापर्यंत तब्बल 16 षटकार त्यांनी आपल्या बॅट मचून समोरच्या बॉलरला दाखवले. सबमरीन टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू मकरंद सावंत कडसून. या मैदानाचो पुरेपूर जेका अनुभव असा. 2 मॅन ऑफ द सिरीज या कलमट नगरीमध्ये ज्यांनी आपल्या नावे केले. 2 वर्षापूर्वी अमरड प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली तो जानवलीचो एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर मकरंद सावंत ज्याचं नाव असा. 27 यो धावफलक दाजी स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि दाजीचो इरादो परत एकदा फसलो, पण पंचांचो इशारो इलो वाईड बॉलचो. 28 यो धावफलक. 28 एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, रंजनजी राणे यांच्या मालकीचो संघ एका बाजून, जय हनुमान जानवली दुसऱ्या बाजून, विकास गावडे यांच्या मालकीचो राजाराम वॉरियर्स तळवडे. पहिली विकेट गेली विकास कदमची वैयक्तिक 9 रन्सावर आणि त्यानंतर दाजी नाईक नावाचा वादळ षटकारान झाला सुरुवात घोंगावाक. परत एक सबमरीन सरपाटी भूमिगत भुईसपाट चेंडू. मकरंद सावंतचा कौतुक करूचा लागत.
दाजी नायकासारख्या मोठा नाव समोर असताना सुद्धा या नावाचो खैचोही दबाव न घेता मकरंद सावंतची दर्जेदार गोलंदाजी, धावसंख्या स्थिरावलेली 28 रनचावर. पुन्हा एकदा मकरंद सावंत गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत. समोर असेल दाजी नाईक, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेस सोडून दिल्या गेल्या ऑप्टिकच्या बराचसा बाहेर, पंचांचा वाईड बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धावाने धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहायला मिळते धावबलकावर 29 धावा 29. नक्कीच सर, मीरा भाईंदरची स्पर्धा, ज्या स्पर्धेत देखील दाजी नाईक यांची जबरदस्त बॅटिंग, म्हणजेच मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाचा डंका फिटलाय दाजी नाईक यांनी. यावेळेस आलाय मोठा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू क्रॉस करतोय, वन बाउंस सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी दाजी यांच्या बॅटमध्ये आला एक धमाका 4 धावांचा. डीप स्क्वेअर लेग आणि डीप विकेट हे दोन खेळाडू या चेंडूच्या मागे होते, पण दोघांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. मालवणीत सांगायचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. दाजी नायकाचो तो कितपत असा थोड्या वेळात तुमका नक्की दिसतला. ऐकूया डीजे कडसून दाजी नायकाचो भय. आणि दाजी नाईक आपल्या संघाक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाताना 34 धावफलक, जवळपास 11.33 ची सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये. प्रथमेश राठोड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 3ऱ्या क्रमांकावर सध्या असा प्रथमेश वैयक्तिक 90 या धावसंख्येसह आणि मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीमध्ये सुद्धा आघाडीवर असणारा या नाव. प्रथमेश पहिलो चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, हलकेच अपील, कली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, जोपर्यंत येता मकरंद फील्ड करता, थ्रो करता, लेग बायचो 1 रन आणि धावसंख्या 35 वर. 35 ह्यो धावफलक. जॉनी फर्नांडिस बरोच काळ शांत असा, बऱ्याच कालावधीनंतर त्याला स्ट्राईक मिळाली. काय करतलो जॉनी? गोपाळ भटाच्या सोबत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सलामी ज्यांनी दिली आणि त्यामुळेच जॉनीसाठी वाक्य प्रसिद्ध झालेला, जॉनी जॉनी येस बटा, हिटिंग बाउंड्रीज येस बटा. गोपाळ भटाच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटवर चौकार मारण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणारा हे नाव. आरोंद्याचो एक अष्टपैलू आक्रमक दर्जाचो डावखुरो बॅटर जॉनी फर्नांडिस स्ट्रायकर एंडवर. ताकदवान फटको मिडॉनच्या दिशेन 1 रन्स तर नक्की, एकावरच समाधान आणि एकेरी धावेनेशी धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. दाजी नायकाच्या खेळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड प्रेम केला आणि दाजी तुझो खेळ बघण्यासाठी चंद्र सुद्धा आतुर असा. आकाशात सुनियो चंद्र दाजीचो खेळ बघताना. दाजीचो फसलेलो पटको मकरंद चेंडूच्या खाली आणि दाजीचो इरादो होतो चेंडू चंद्रावर पोचवण्याचो, पण ह्यो चेंडू मकरंद सावंतच्या वड्यात. 2ऱ्या विकेटचं पतन. मोठा विकेट इथे प्राप्त केलाय. खूप सुंदर झेल तिथे टिपला मकरंद सावंत यांनी, परंतु गोवा राज्यातील एक अष्टपैलू खेळाडू ज्यांची ओळख आहे ते गौरेश नागवेकर मैदानात दाखल झाले आहेत. या खेळाडूकडे देखील लक्ष असणार आहे या मॅचमध्ये, कारण दाजी यांची विकेट गेल्यानंतर डावाला सावरायचं आहे आणि मोठे फटके देखील मारायचे आहेत. परंतु समोर आयकॉन खेळाडू यॉर्करला चेंडू ऑन साईडला फटका आलाय. मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत, तोपर्यंत फक्त एकच धाव.
आयकॉन खेळाडू म्हणून प्रथमेशने ही स्पर्धा गाजवली. अमोल सरांनी सांगितलेलं आयकॉन खेळाडू म्हणजे काय, तर जो कोणाचाच आयकॉन घेणार नाही तो आयकॉन खेळाडू. पण माका जर विचारला तर जेका टीम मेट पासून अगदी टीम ओनर पर्यंत सगळ्यांचा आयकॉन घेऊचा लागता तो आयकॉन खेळाडू. पण ह्या सगळं ऐकल्यानंतर सुद्धा आयकॉन न ऐकल्यासारखा करता तो असता आयकॉन खेळाडू. रन झाले 37. जॉनी प्रथमेशच्या समोर एसटी आणि ट्रकाच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो क्लीन बोल्ड एकच कॉल मॅटर सॉल्व. खेळाडून टेनिस क्रिकेटवर इतिहास निर्माण केलो आणि यावेळी सोलापूरच्या हरलवाडीचो प्रथमेश राठोड या कलमटच्या भूमीवर आपल्या नावाचो डंको वाजवताना काय अप्रतिम बॉलिंग ऍक्शन असा प्रसाद त्याची बघ. आणि या अप्रतिम बॉलिंग ऍक्शन सह पिचिंग सुंदर, दिशा, टप्पो, वेग याच्यावर सुरेख नियंत्रण. तिसऱ्या विकेटचा पतन, धावसंख्या स्थिरावलेली 37 रन्सावर आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर मॅन फ्रॉम आडेली धनंजय राणे. धनंजय राणे यांनी जी मागच्या मॅच मध्ये कमाल केली ती कमाल या मॅच मध्ये केली अपेक्षित असेल. आल्या पाहुली पहिला बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलला केलाय कडकडीत प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार, षटकार. धनंजय राणे जणू आउट मसून सेट होऊन इलो. इल्या इल्याच गुलीगत षटकार, बुक्कीट टेंगुड. किती विकेट गेल्यानंतर सुद्धा मैदानावर इल्या इल्या भारतीय संघासाठी पिंच हिटर म्हणून कामगिरी अनेक वेळा ज्यांनी केली त्या रॉबिन सिंग आणि अजय जडेजाची नक्की आठवण येतली धनंजयच्या बॅटिंगमुळे. इल्या इल्याच जणू काय तो सेट होऊन येता आणि येतानाच तेका चेंडू जणू काय फुटबॉल एवढो दिसता. मगाशी सुद्धा इल्या इल्या नाकार मुटको पाठभर वड सलग 2 षटकारांचे आणि यावेळी इल्या इल्या षटकार डायरेक्ट चंद्रार, पावडेचा पाणी पास्टाक. शेवटच्या ओव्हरीत माणगावचो सचिन जाधव आणि समोर गौरेश नागवेकर, पेडणे एक्सप्रेस. शेवटचे 6 चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, धावसंख्या स्थिरावलेली 43 रन्सावर. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक. गौरेश नागवेकर संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी खूप सुंदर केली, पण गौरेश तुझी बहरलेली फलंदाजी आमका बघूची. उरलेल्या 5 बॉल मध्ये किमान 2 ते 3 षटकार गरजेचे, कारण आमका कोण जिंकणं ह्या महत्वाचं नाही असा. दर्जेदार क्रिकेट सगळ्यांका बघूक गावणं ह्या आमचा ध्येय असा. वेगवान चेंडू, मुकरी लाईन, लगोरी लाईन. अमिताभ बच्चन सरांका खायच्या स्पर्धेत तुम्ही कॉमेंट्री करताना बघूक नसतली, पण एका चित्रपटात त्यांनी कॉमेंटेटरचा रोल अदा केलो आणि त्या जागेवर त्यांचा वाक्य होता, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, वायू अस्त्र सचिन जाधवने वापरला. ह्यो दुसरो डॉट बॉल या ओव्हरीचो. 43 ह्यो धावफलक. तिसरो बॉल पुढे जाऊन सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. विकेट सॅक्रिफाईस केली गौरेश नागवेकरने. सलग तिसरो डॉट बॉल, धावसंख्या 43 रन्सावर. बांबार्डेकरच्या छत्रछायेखाली तयार झालेलो खेळाडू
मॅन फ्रॉम बांबार्डे गोट्या कुबल. धनंजय राणेक साथ देण्यासाठी धावसंख्या स्थिरावलेली 43 रनचा वर. सचिनने आपली कामगिरी पार पाडली. एक विकेट मिळवण्याची जबाबदारी सचिनवर होती, ती पार केली. सचिन तुया पण अजून एखादी विकेट सुद्धा जर तू मिळवलंस तर टीम मॅनेजमेंट खुश होतील तुझ्यावर. 3 बॉल आतापर्यंत सचिनने डॉट टाकले या शेवटच्या ओव्हरीत गोट्या कुबलसाठी. पहिलो चेंडू यावेळी धनंजय राणेचो काय खाऊन धनंजय राणे इलो ह्यो प्रश्न सगळ्यांका पडलेलो. चीन टपाक डमडम, चीन टपाक डमडम, पकडने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. पन्नास अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. या मागच्या 3 सामन्यांचो स्ट्राईक रेट जर आपण धनंजयचो बघितलो तर आश्चर्यचकित करणारो असा. यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा सलग 2 षटकार आणि सलग 3 षटकार मारून षटकारांची हॅट्रिक्स करण्याची संधी. धनंजयचो फटको मिड विकेटच्या कपडावरसून षटकारांची 15वी हॅट्रिक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि धनंजय राणेन दिले बॉलरच्या पाठीवर चाव दिवसाचे फाव. शेवटचा बॉल किती धावसंख्येचा आव्हान उभ्या करतलो. पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर संघ ता ठरवणारो शेवटचा बॉल. आणि समोर धनंजय राणे. या नाव लक्षात ठेवा. आडेली ह्यो तेचो गाव लक्षात ठेवा. वेंगुर्लो ह्यो तेचो तालुको लक्षात ठेवा. इनिंगचो शेवटचा बॉल 4:55 ह्यो धावफलक. सचिन जाधवचो चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन. गुलिगत चौकार सीमारेषा पार. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. इनिंगचो खेळ झालो समाप्त. आणि बॅटिंगचा वादळ. धनंजय राणे 4 बॉल मध्ये 22 धावा आणि त्या 22 धावांच्या जोरावर 59 धावांचो डोंगर राजाराम वॉरियर्स तेवढे संघान उभो केलो. पहिली बॅटिंग करून पहिल्या इनिंग मध्ये 60 धावांचं लक्ष्य जय हनुमान जानवली संघासमोर. होणार आहे मुख्य व्यासपीठावरती तेजस राणे, तेजस रावले आणि जयेश आचरेकर जे रील स्टार आहेत, ज्यांच्या माध्यमातून सुंदर रील्स आपल्याला पाहायला मिळाल्या. या दोघांचाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात. दोघांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. दयानंदजी चिंदरकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. जयेश आणि तेजस यांचा आपण सन्मान करतो आहोत दयानंदजी यांच्या शुभ हस्ते. टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका. ज्यांच्या माध्यमातून सुंदर रील्स या स्पर्धेची
आणि त्याच पद्धतीने एव्ही आपल्याला पाहायला मिळाली, जी आपण मेगा स्क्रीनवरती देखील पाहिली आहे. संदेशजी मसूरकर यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करूयात. तेजस यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्मानित केले जातं, ज्यांनी आपली ही संपूर्ण स्पर्धा आपल्या रील्सच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवली, त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कसं होतं लो 60 धावांचो पाठलाग. कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे जवळचे मित्र सप्तरंगी कमेंटेटर अमोल जमदाडे सरांचा आवाज ऐका घेतलो. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर आणि सलामीची जोडी. या 60 धावांचं आव्हान 5 ओव्हरीत पूर्ण करण्यासाठी एका बाजून सोहेल शेख आणि त्याच्या सोबत प्रथमेश राठोड. प्रत्येक ओव्हरी मागे किमान 12 रन्स करूचे असत, पण या पहिल्या ओव्हरीमध्ये गौरेश काय करता आणि खास करून सोहेल आणि प्रथमेश राठोड सुरुवात कशी करतात त्यावर या मेगा फिनालेचा भविष्य अवलंबून. पेडणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर आणि सोलापूरचो खेळाडू प्रथमेश राठोड स्ट्रायकर एंडवर. सुरेख चेंडू, पहिलोच टप्पो अगदी अचूक दर्जाचो. गोलंदाजी सुरुवात केली गौरेशने. गौरेशला माहिती आहे 5 ओव्हरीमध्ये 60 धावा. जर आपण खराब गोलंदाजी केली तरच ही धावसंख्या चेस होऊ शकता. जर योग्य टप्प्यावर जर बॅटरला जकडून ठेवला, निगेटिव्ह गोलंदाजी केली तर या आव्हान थोडासा कठीण होऊ शकता. पण प्रथमेश राठोड आणि सोहेल शेख या दोन वादळांका तुम्ही जास्त वेळ बंदिस्त करू शकणार नाही. या वादळांका फक्त तुम्ही शमवू शकतात. या खेळाडूंका मैदानावर शांत ठेवणं खूपच कठीण आणि त्यांना शांत ठेवण्याचा एकच पर्याय विकेट, विकेट आणि विकेट. पण सोहेलला माहिती असा, प्रथमेशला माहिती असा आपल्या विकेटचा महत्व. या मोठ्या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेत ग्रँड फिनाले मध्ये आपली विकेट सहजासहजी बहाल करायची नाही, ह्यो मनोमन इरादा घेऊन हे दोनही बॅटर परत एकदा आपापल्या एंडवर. गौरेश नागवेकरचो तिसरो बॉल. प्रथमेश राठोडचो फटको मिड विकेटच्या कपडावरसून. आश्चर्य नवल की चमत्कार. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार डायरेक्ट चंद्रार. सहा ह्यो धावफलक घाऊक स्वरूपात प्रथमेशने केली सुरुवात. मिड विकेटच्या कपडावरसून षटकार मारून. त्यानंतर गौरेशचो चेंडू यॉर्कर लाईनचो मिड ऑनवर झाला क्षेत्ररक्षण. अझरुद्दीन स्टाईल मध्ये जोपर्यंत थ्रो येता एक धाव पूर्ण. एकेरी धावेनिशी धावफलक 7 रन्सावर. सोहेल शेख संघाचो कर्णधार पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडवर. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अष्टपैलू कामगिरी करून आपला नाणा या कलमटच्या गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी खणखणीत वाजवला तो सोहेल. अजून एक छोटा पटाका बडा धमाका. पण यो धमाको होतलो काय मैदानावर. 7 यो धावफलक 60चा टार्गेट. पण ह्यो धमाको होण्यापूर्वीच सोहेल शेखचे त्रिफळा उद्ध्वस्त करून गौरेशने मिळवून दिली ही पहिली गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट.
ल्यावरी पण ह्यो हरी असा रेडीचो आणि रेडीचो हरी म्हणजे जेचो गणपती बाप्पावर विश्वास. काय करतलो हरी? तिसऱ्या क्रमांकावर एका महत्वाच्या जबाबदारीवर हरी गौडा सांघिक 7 रन्सावर. गौरेश सज्ज, फॉलिंग स्वीप, डीप फाईन लेगच्या दिशेन पप्पू तोडकरची आठवण करून देणारो चेंडू सीमारेषा पार. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. समाप्त आणि धाव संख्या 14 रन्सावर. इल्याच हरी गौडान जी काय फलंदाजी केली, धाव संख्या स्थिरावली 11 रन्सावर. सॉरी, करेक्शन, स्कोरबोर्ड अगदी योग्य असा, पण घड्याळात वाजले इतके अमोलसर, जवळजवळ झोपण्याची वेळ झाली. 4 वाजले आणि त्यामुळे कदाचित हे आकडे थोडे डोळ्यांच्या पैलाडी पोचले. 11 ह्यो धावफलक पहिल्या ओव्हरीत 60 धावांचो पाठलाग. गोलंदाजीत बदल. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी बॉलिंग मार्कवर आणि त्याच वेळी समोर प्रथमेश राठोड. रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न होतो, स्विच हिट करण्याचा इरादा होतो, पण गौरेश अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी. गतवर्षी मातोंडच्या मैदानावर सुद्धा रेडी संघ महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेलो आणि त्या स्पर्धेत गौरेश कांबळी संघाचं नेतृत्व अप्रतिम केला. यावर्षी ती कामगिरी त्यांनी बिग बॅश ईस्टर ट्रॉफी मध्ये करून दाखवली. तो गौरेश बॉलिंग मार्कवर, प्रथमेशची आडवी बॅट मिड ऑनच्या दिशे नो मॅन्स लँड मध्ये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार आणि गौरेश कांबळी कोणाकडे बघता त्या जागेवरचे फिल्डर गेले काय, नेमको अदृश्य झालो की भूमीन गिळलो. मिड ऑन आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक गौरेशने लावले, पण या दोघांकाय हालचाल करण्याची संधी न देता चेंडू सीमारेषा पार. प्रथमेश राठोडचो गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार घेऊन गेलो सांघिक 15 रन्सार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुढे एकदा बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकच धाव इथे मिळते आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा. विजयासाठी अजून 44 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये जय हनुमान जानवली क्रिकेट टीम अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार आहे. नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय जय हनुमान जानवली क्रिकेट टीमचा. राजाराम वॉरियर्स क्रिकेट तळवडेच्या प्रथमतः 59 धावा आणि 60 धावांचं उत्तर देताना जय हनुमान जानवली क्रिकेट टीम आतापर्यंत 16 धावा. सोहेल शेखच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गौरेशला पाहतोय. हरिगौडासाठी ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने बॉलला पाठवलंय. सीधी गेंद तीर की तरह निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. छूम अंतर 4 रनों के लिए. चार धावांनी टीमची धावसंख्या 20. हरिगौडाचा फटका फसला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. चेंडू सोबत यष्टीरक्षक दाजीचा जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज हरिगौडाचा संपलाय खेळ. फलंदाज कुडाच्या दुर्गवाडचो जोएल नाईक. ही जोडी जमना गरजेचा असा.
या जोडीक थोडंसं नांगर टाकणं गरजेचं असा, थोडंसं संयम, आक्रमण, अटॅक ह्या दाखवणं गरजेचं असा. स्थिरावली धावसंख्या 20 रन्सावर, 60 रन्सांचो पाठलाग, 40 रन्सांची अजून गरज. 40 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो तर खूप मोठा खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये अंतिम मेगा फायनलची लढत आहे. सामना जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. गौरी सॉर पिच बॉल हवेमध्ये खेळलाय, हवाई स्ट्राईक केलाय आणि बॉलला पाठवलंय. गोईंग 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 अँड गॉन. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. स्क्रीनवर बघा, तोच चंद्रमा नभात. हे सुंदर चंद्र सुद्धा त्याका मोह आवरलो नाही. या सुंदर स्पर्धेचा रूप बघण्यासाठी तो चंद्रमा सुद्धा आमच्या आणि तुमच्या भेटीसाठी मैदानावर. आणि या चंद्राचा विहंगम दृश्य आमच्या tenniscricket.in कॅमेरामनने खास तुमच्यासाठी टिपलेला. चंद्रावर जाण्याचा तिकीट लय महाग असा, पण आमच्या कॅमेरामनने तुमका चंद्राची सवारी घडवून आणली. थँक्यू. जाऊया मैदानावर. अमोल सर, अजून मोठो पाठलाग बाकी असा, पण सामनो रंगतदार नक्की होतलो. रन झाले 26. सध्याची परिस्थिती पाहिली तर बादल सर काही जण नक्की म्हणत असतील की सध्या जाऊन चंद्रावरतीच राहिलेलं बरं. प्रथमेश राठोडचो फटको. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. हावको, रावकांडो, कुमयो, घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा. गावडेवाडी प्रीमियर लीग. षटकार. या 18 धावसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत. या चेंडूवर काय होताला झेल टिपलो धनंजयने, गौरेश कांबळेन. आणि या झेला बरोबरच एका धावे निशी दाजी नाईक ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर स्थिर स्थावर झालो. प्रथमेश राठोड बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय हनुमान जाणवले क्रिकेट टीमला. 16 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय सचिन जाधव, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल बॅटिंग साईडला. मात्र दुसऱ्या बाजूने ज्या कामगिरीसाठी बोलावलं गेलंय तो गोलंदाजी ट्रॅक वरती महत्वाच्या क्षणी त्याने विकेट मिळवून दिलाय. 2 षटक आणि 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल, सामना नक्की शेवटच्या बॉल पर्यंत जाईल ही अपेक्षा प्रेक्षकांमधनं पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. आतापर्यंत आलेल्या दोन्ही बॅटरने पहिल्याच बॉलवरती धमाके केलेत. यावेळेला काय करावं लागेल, सचिन जाधव थोडासा संभ्रमात असेल. मोठ्या पडक्याकडे जायचं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. रफ्तार से गिरफ्तार करते हुए चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा गौरेश नागवेकर ज्याने डॉट बॉल टाकलाय आणि धावसंख्या फलकावरती थांबली आहे. 32 धावा, 28 धावांची गरज. माणगाव खोऱ्यातल्या जवळपास 10 ते 15 प्रीमियर लीग मध्ये या खेळाडू खूप जास्त वेटेज असतात. तोच खेळाडू सायकर एंडवर सचिन जाधव ज्याचं नाव. लेग स्टिक वरचा बॉल पुल करण्याचा इथे प्रयत्न. धाव घेण्यासाठी सरसावले देखील, मात्र पुन्हा माघारी पाठवले. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून माघारी पाठवले गेले सचिन जाधव यांना.
आपण पाहतोय जोईल नाईक यांच्या माध्यमातून डॉट बॉल पुन्हा एकदा टाकण्यात यश संपादन केले. गौरेश नागवेकर यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवला, फक्त 6 धावा खर्च केलेत. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलणार. 32 धावा फक्त फलकावरती आहेत. 28 धावांची गरज. यावेळेला ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ बॉलला स्टॉप केलंय. एकच धाव इथे मिळेल आणि धावसंख्या परावर्तित झाली आहे. 33-27 धावांची अजून आवश्यकता. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आडेलीच्या या धनंजय राणेन खूप प्रभावित केला. एक झील यापूर्वीच्या मॅच मध्ये त्याच्याकडून सुटलो खरो, पण त्यानंतर कठीणातले कठीण झेल घेऊन त्या झेलाची त्यांनी भरपाई सुद्धा केली, सुटलेल्या झेलाची. तो धनंजय यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेन समोर दिसतलो. जोएल नाईक एका षटकारानिशी 33 रनचा. जोईल तयार. टीमची धावसंख्या 33. चांगला बॉल वरती आला, हलकेच कट केला. ओ खराब फिल्डिंग आहे. हे खराब फिल्डिंगचं प्रदर्शन बादल सर. ज्या चेंडूवर फक्त 1 रन मिळालो असतो त्या चेंडूवर गेलो ह्यो चौकार. मालवणीत सांगाता तर लाखाचे खाक आणि फिल्डर पडला भॉक. राम राऊळ मित्रमंडळ आयोजित TTMM प्रीमियर लीग या स्पर्धेत गेली 5 वर्ष ज्या खेळाडूवर अनेक टीम मालकांनी मोठ्या प्रमाणावर पॉइंट्स खर्च केले, तो दुर्गवाडचा जोएल नाईक षटकारान केली सुरुवात आणि यावेळी हलक्या हाताचो स्टियर जो त्याका मिळवून दिलो 4 रन्स. 2 बॉलमध्ये 10 रन्स. जोएल नाईक 3 ओव्हरींचो खेळ सरलो. 37 रन्सावर शिल्लक रवले 12 बॉल आणि उरलेल्या 12 बॉलमध्ये विजयाचं लक्ष्य 23 पावलांनी दूर. 12 चेंडू 23 धावा समीकरण. कोणाचे वाजणार 12 ते आपल्याला पाहावं लागेल. घड्याळात जर पाहिलं तर जवळपास 4:15 वाजलेत. बादल सर, काही जण झोपतायत, काही जण झोपून उठलेत आणि काही जणांची अशी परिस्थिती आहे त्यांना झोपही येत नाही आणि ते जागे देखील नाही आहेत. काही जणांची चर्चा चालली आहे की इथूनच कामावरती गेलेलं बरं. माका वाटतं घराकडे जाऊन डायरेक्ट अभ्यंग स्नान करणं योग्य होताला. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. ओहो, परफ्यूम परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. नाकावरती फुंकर मारत, कानामध्ये सिट्टी वाजवत, चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. डॉट बॉल. या खेळाडून सुद्धा यावर्षी खूप प्रभावित केला. घावण्याच्या आमदार चषक स्पर्धेत तुळसच्या अनेक खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली आणि यामध्ये आदित्य नाईक या नावाचा सुद्धा समावेश होतो. तो आदित्य नाईक बॉलिंग मार्कवर पहिलो डॉट बॉल. और पिच बॉल. डावखुऱ्या बॅटरचा पलटवार. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या पार. येणार षटकार, मिळणार धावासा. बघूया ऍक्शन रिप्ले सचिनचो. सोहेलचो चेंडू वेगवान आदित्यचो चेंडू होतो आणि पटको बघा किती सुंदर. मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. हॉटेल सिद्धेशच्या थेट कायलीच्या दिशेन. सहा धावांचा एक दमदार फटका टोकलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्या चेंडूला समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय सचिन जाधवने. आघात केलाय. 17 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. ओहो, प्लेड ऑन. बॅटची आतली कडा चेंडू स्टँडवरती आदळलाय आणि आपली विकेट गमावावी लागली आहे. कहाणी में फिर से ट्विस्ट. सामना बदललाय, सामना टर्न झालाय. सामना संपला नाहीये बादल सर. इथून पुन्हा एकदा सामना टर्न होणार. ज्या सचिन जाधवने आदित्यच्या पाठीवर षटकाराचो वळ काढलो
त्या आदित्यन सचिनला पुढच्या चेंडूवर माघारी पाठवला. मालवणीत सांगायचा तर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. मॅन फ्रॉम रेडी विस्फोटक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. संघाची गरज काय आहे तर 17 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आहे. जय हनुमान जानवले क्रिकेट टीमच्या समोर विजयासाठी 9 चेंडू 17 धावा हे समीकरण. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करते आणि तितकेच प्रयत्न जय हनुमान जानवले क्रिकेट टीमच्या बाजूने आहेत. सामना डोलायमान स्थितीमध्ये आलाय. दोन्ही संघांची ताकद बरोबरीची आहे. म्हणजे दोन्ही संघांना जर एका तराजूमध्ये टाकलं तर दोन्ही संघांची ताकद बरोबरीची बनणार आहे. कोण होणार कोणावर भारी हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. 17 धावांची गरज आणि रेडीचो बाहुबली नितेश राऊळ स्ट्रायकर यांच्या दिशेन. काय झाला या चेंडूवर? आदित्यचो चेंडू, थोडीशी गती होती या चेंडूवर, थोडस वेग होतो, थोडीशी उंची होती, फ्लाइट डिलिव्हरी नितेशला कायच समजलो नाही. बिमरची अपेक्षा पंचांनी ठरवली फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे घेतलो रिव्ह्यू जोएल नायकान. अमोल सर या चेंडूकडे जर आपण बघितला, आदित्य नायकाचा चेंडू आदित्यने मुद्दाम टाकलो, हातातून सुटलो की चतुराई वापरली. फेअर डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले बघा. नितेश सुद्धा आश्चर्यचकित होतो. यापूर्वी अशा बॉलवर 10 पैकी 9 वेळा त्यांनी षटकार मारलो, पण ह्यो बॉल कधी विकेट किपर पर्यंत पोहोचलो नितेशला सुद्धा समजला नाही. धावसंख्या 43 वर. स्ट्राईकला फलंदाज नितेश तयार. 17ची अजून आहे आवश्यकता. धीम्या गतीचा बॉल, नो बॉलची घोषणा पंचाच्या माध्यमातून होते. आदित्यने पुन्हा एकदा चूक केली आहे. टीमची धावसंख्या 2 ने इथे वाढेल आणि सांघिक धावसंख्या मात्र वधारते 45. आदित्यचा ह्यो नो बॉल, ज्या नो बॉलवर इले 2 रन आणि या नो बॉलमुळे ती मालवणी म्हण नक्की आठवतली. आधीच कर्जबाजारी आणि तेतूर उसनो मागणारो शेजारी. यो नो बॉल किती महागडो ठरतलो, कारण त्यानंतर असा फ्री हिट आणि स्ट्रायकर एंडवर येतलो सेट बॅटर जोएल नाईक ज्याचं नाव असा. धावसंख्या 45 वर. अजूनही 15 धावांची गरज असतली. चौथ्या ओव्हरीचो पुढचो बॉल घेऊन आदित्य बॉलिंग मार्कवर. फ्रीच्या चेंडूवर आडवी बॅट, क्रॉस बॅटेड फटको मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. थोडीशी ढिलाई झाली आणि चुकीला माफी नाही. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. या 2 धावेनेशी बदललो धावफलक. 47 रनचावर 13 धावांची गरज. धावा फलकावरती आहे. दोन्ही बाजूला प्रयास चालू आहे. जिंकण्याच्या जिद्दीने दोन्ही संघ खेळत आहेत. कोण होणार कोणावर भारी हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. तब्बल 1,82,000 प्रेक्षकांपर्यंत गौरव सावंत आणि टेनिस क्रिकेट.in ने ही गावडेवाडी प्रीमियर लीग स्पर्धा पोहोचवली. ही स्पर्धा बघणाऱ्या तब्बल 1,82,000 प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत, आभार आणि धन्यवाद. और पिच बॉल त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटमनचा केलाय वापर आणि चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर केलंय कमी. फलंदाज जोएल नाईकचा अजून एक ब्लास्ट. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जोएल नाईकची बॅटिंग जणू काय जोएल नाईकाचो उसूल करायचो षटकार वसूल.
लागोवरच्या 3 षटकारांसाठी लक्ष्मण गुरव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 बॉल आणि 7 रन्सांची गरज असा जोएल नायकाचो षटकार लंगांच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार आणि त्यानंतर बदलला इक्वेशन 6 बॉल 7 रन्स धावफलक 53 रन्सार. शेवटच्या ओव्हरीत अमोल सर काय होताला कोण जिंकतलो ह्यो सामनो जानवली वाल्यांका वाटता जय हनुमान जानवली जिंकाचा तळवडे वाल्यांका वाटता राजाराम वॉरियर तळवडे जिंकाचा पण कॉमेंटेटर म्हणून आमका वाटता सामनो टाय होतो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. नक्कीच शेवटचा सामना टाय व्हावा ही आपली सगळ्यांची इच्छा आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये शेवटचं निर्णायक षटक या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धेश परब तयार. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला टेनिस क्रिकेट मधला अजून एक बाहुबली. मोठ्या फटक्यांची क्षमता जरूर मात्र जोश के साथ साथ होश भी रखना बहुत ही जरूरी इस मैच में. 6 चेंडू आणि 7 धावा. छोटं वाटणारं लक्ष्य मोठं होईल का आणि गोलंदाजी काय होणार या मॅच मध्ये. नितेश राणेसाठी यो आखो टप्प्याचो चेंडू पुलचो फटको मिड विकेटवर पोचलो 1 रन बदलला गणित बदलला इक्वेशन 54 रन्सावर. नितेश राहुलने एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे घेऊन गेली आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी अजून 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. एका बाजून 4 बॉल मध्ये 18 धावा ज्या जोएलने केली त्या जोएल नायकाच्या टप्प्यात इलेला या आवाज असा. शेवटचो एक पेट फक्त घालूचो बाकी. रन झाले 54. 6 धावांची गरज उरलेल्या 5 बॉल मध्ये आणि तो आखो टप्प्याचो चेंडू लॉंग ऑन आणि मिड ऑन या 2 खेळाडूंच्या मधोमध दोघांय बसले शोधित आणि चेंडू पोचलो गोदीत. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. टीमची धावसंख्या 58 धावा. विजयासाठी 2 धावांची आहे आवश्यकता. आता मात्र जानवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये जल्लोष व्हायला लागलाय. फटाके फुटतायत आवाज येत आहेत टाळ्या वाजतायत. चांगला बॉल प्रेक्षकाकडनं चूक झाली आहे का पाहावं लागणार आणि त्या दरम्यान 2 धावांची गरज असताना 1 धाव पळून पूर्ण केली 22च्या स्वरूपात. बदल सर दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीमध्ये आली आहे आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. ही पहिली मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची गावडेवाडी प्रीमियर लीग जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर जय हनुमान जानवली संघ 60 धावांचा लक्ष्य मेगा फिनाले मध्ये आणि त्या लक्ष्य पार करण्याच्या अगदी उंबरठ्यावर शिल्लक राहिले शेवटचे 3 बॉल आणि 2 सेट बॅटर मैदानावर. या बॉलवर जर एखादी विकेट इली तर सामन्यामध्ये ट्विस्ट. खेळाडूंका विनंती असतली पंचांका विनंती मैदानावरचे बेल्स तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवचे. 3 बॉल 1 रन्साची गरज. स्ट्रायकर एंडवर नितेश राऊळ मॅन फ्रॉम रेडी. आखोट टप्प्याच्या चेंडूवर पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि नितेशच्या विकेटचा पतन. ज्या विकेट बद्दल अमोल सर बोला होतो ती विकेट आणि आता बदलला इक्वेशन. शिल्लक बॉल 2 आणि विजयासाठी 1 रन्साची गरज. सामना संपलेला नाहीये. सामना टाय होण्याची शक्यता प्रेक्षकांना वाटते. आता बादल सर जे प्रेक्षक घराकडे चालले होते ते प्रेक्षक पुन्हा मागे आलेत. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता उठून उभे झालेत. जे प्रेक्षक उभे होते ते पायावरती उभे झालेत. जे पायावरती उभे होते ते टाचेवरती उभे झालेत. जे टाचेवरती उभे होते ते अंगठ्यांवरती उभे झालेत आणि जे अंगठ्यांवरती उभे होते ते अंगठ्याच्या नखावरती उभे झालेत. आणि हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त लढत आहे. जणू काय ह्यो नेल बायटिंग फिनिशचो सामनो असा. बऱ्याच जणांच्या हातांची नखा सुद्धा खाऊन संपली. आता फक्त शिल्लक राहिली पायांची. पण अमोल त्या पायांच्या अंगठ्याच्या नखावर सुद्धा काही प्रेक्षक उभे असत. शिल्लक शेवटचे 2 बॉल 1 रन्साची गरज आणि स्ट्रायकर एंडवर
सोनू कानडे. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? डॉट सोनून केली बॉल. विकेट सॅक्रिफाईस, डॉट बॉल. आणि आता सामना शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 1 रन. आता मात्र जबरदस्त लढत प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळते. प्रेक्षक हो, सामना टाय होईल का? तुम्हाला सामना टाय हवाय का? एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा गावडेवाडी प्रीमियर लीग साठी. शेवटचा बॉल. ज्यांना हृदयाचा आजार आहे, ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी शेवटचा बॉल नाहीये. त्यांनी डोळे बंद करून घ्या. शेवटचा बॉल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, सुपर सेबी उपरवाला मुकाबला. जोएल नाईक स्ट्रायकर एंडवर, सिद्धेश पराप बॉलिंग मार्कवर. 1 बॉल 1 रनची गरज. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 चो महाअंतिम सामनो शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलवर. जोएल नाईकान हलक्या हातान खेळान काढलो. थोडासा फंबल सिली मिरान कडसून 1 रन पूर्ण. आणि या पहिल्या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या गावडेवाडी प्रीमियर लीग चो मानकरी जय हनुमान जानवली. गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये माका समालोचनाची संधी दिल्याबद्दल तमाम कलमट गावडेवाडी मित्रमंडळाचे सदस्य आणि आमचे मित्रवर्य स्वप्नीलजी चिंदरकर तुम